संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे शिवारातील काढणीला आलेले केळी पीक हे जमीनदोस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन त्यांना आर्थिक फटका बसलाय। दिनांक 1 जूनच्या संध्याकाळच्या सुमारास एकाकी वादळ आल्याने केळीचे घडा सहित झाडांचा झोपडा साफ झाला। त्याचबरोबर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। आधीच यावर्षी 45-46 अंश डिग्री सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने केळी पिकाला उष्माघाताचा तीव्र फटका बसला होता व लगेचच वादळी वाऱ्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना सामना करावा लागला। या मोठ्या आपत्तीजनक परिस्थितीला सामोरे जात असताना शेतकऱ्यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांवर असे अस्मानी संकट ओढवून आल्याने शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे आणि या नुकसानग्रस्त भागाची तालुका कृषी सहाय्यक अधिकारी अभिजित सावळे, तलाठी अविनाश खरे, गावातील सरपंच विठ्ठल गोतमारे तसेच शेतकरी उपस्थित होते। या विध्वंसक परिस्थितीचा प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला असून तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे। अजिंक्य भारत प्रतिनिधी गजानन वाघ, धामणगाव गोतमारे। 1 जून रोजी सायंकाळी अतिवादळी वाऱ्यामुळे आमच्या शेतातील 1.5 एकर शेती मध्ये लावलेली केळी नाबूद झालेली आहे। तरी आपण सर्व शेतकऱ्यांचे इकडे दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे आपण पहा हे आमचे नुकसान कसे झाले। रातच्या वादळी वाऱ्यामुळे इतकं वादळी वारा सुटला की अक्षरशः बाग पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। हा घड हे झाड ते 1.5 एकर वावर क्षेत्रफळात पूर्ण झाड झोपलेले आहेत भाऊ। आता काय करा, काही सुचून राहिलं। एवढं मोठं कर्ज करून केळी पेरली आणि ते कर्ज कसं फेडावं हे समजत नाही आता।